मंडळी 26/11 ही जगले हादराई सोडणारी दुःखद दुर्घटना. या दुर्घटनानं नराधम म्हणजे अजमल कसाब. या नराधमले या अजमल कसाबले फाशीना फंदापर्यंत ज्यासनी पोचाडं ते आपला खानदेशना सुपुत्र कायदे पंडित माननीय उज्ज्वलजी निकम साहेब यासले मी विनंती करस की त्यासनी आपला विचार मांडा. राम राम मंडळी, मला आज अतिशय आनंद होतो आहे की खानदेश विकास मंडळाने आज विश्व अहिराणी संमेलन भरवणं ही एक आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानास्पद आणि भूषणावह गोष्ट आहे. कारण बोलीभाषा ही केव्हाही श्रेष्ठ असते. अहिराणी ही बोलीभाषा आहे, परंतु या बोलीभाषेतला जो मार्दवपणा आहे तो कुठल्याही या जगाच्या पाठीवर कोणत्याही बोलीभाषेत नाही. आपल्याला प्रश्न पडला असेल मी मराठीत का बोलतो. मी जळगावला शे, चोपडा तालुकाना माना शेती शे, पण अहिराणी इतकं बोलता येत नाही. पण अहिराणी मी गाया चांगल्या देऊ शकस. मला आठवतं की मुंबईला 26/11 जो दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्याच्या वेळेला अजमल कसाब या अतिरेक्याला पकडण्यात आलं होतं. अजमल कसाबला ज्या वेळेला त्याची फोटो आम्ही त्याला दाखवले CST स्टेशनवर हल्ला करताना, त्या अजमल कसाबला फोटो दाखवल्यानंतर तो मी नाहीच असा त्याचा बचाव होता. आणि त्यामुळे मी अत्यंत स्वाभाविकपणे मनातली चिडचिड जी बाहेर आली होती ती बोलीभाषेतून येते. आणि अजमल कसाबची ही नाटकं पाहिल्यानंतर माझ्या तोंडून स्वाभाविकपणे अहिराणीमा गाया पडीस. आणि ती गाया अशी होती, न्यायांजू कसाब तू काय बाटोड शेरे. हे ऐकल्यावर न्यायाधीश म्हणाले काय काय. पत्रकारांनी कान टवकारले, कोणालाच काही कळलं नाही. असं ही अहिराणी भाषा जितक्या स्पीडमध्ये बोलाल इतरांना कोणाला कळत नाही. म्हणून आज मला अतिशय आनंद होत आहे. विकासजी, तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी हे विश्व अहिराणी संमेलन भरवत आहेत. वेगवेगळे खानदेशचे मध्ये 70 प्रश्न तुम्ही या अहिराणी संमेलनामध्ये चर्चा करणार आहात. अहिराणी भाषा ही समृद्ध झाली पाहिजे. अहिराणी हाही मराठीतून बी जुनी भाषा शे. हाई भाषेला 2000 वर्षना इतिहास शे. हाई भाषा शालिवान राजाना काळमा आपला प्रांतना राजभाषा होती. याला प्राचीन शिलालेख आज भी नाशिकला पांडव लेण्यामध्ये लिखेल शे. तो 2000 वर्षना जुना शे. फक्त हाई भाषा लिखित साहित्य नसल्याने अहिराणीले भाषावर प्रांत रचणारा राजभाषा दर्जा भेटणार नाही. पण अहिराणीले प्रमाणित भाषा करण्याकरता आम्ही बठ्ठाजण प्रयत्न करू. इथलंच मी तुमले विश्व अहिराणी संमेलन निमित्तून सांगस. जय खानदेश, जय अहिराणी. कोसला कादंबरीने साहित्य क्षेत्रमा एक नवी पायवाट तयार करी आणि हिंदू कादंबरीले ज्ञानपीठ पुरस्कार भेटला. अशा कोसला आणि हिंदू कादंबरीना लेखक भालचंद्र नेमाडेसले मी विनंती करस त्यासनी आठे येऊ आणि आपले विचार मांडू. नमस्कार. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या या अहिराणी संवर्धन परिषदेत 2 शब्द मला बोलता येत आहेत, याचा मला अतिशय आनंद होतो. कारण मी पहिल्यापासून खानदेशातल्या भाषांचा, अहिराणी असो, तावडी असो, खानदेशी म्हणतात ती असो, वराडी म्हणतात ती असो, हे सगळ्या आपल्या देशात असा एक मोठा स्पेक्ट्रम असा भाषांचा आहे. कुठे एक भाषा संपते आणि कुठे दुसरी सुरू होते सांगता येत नाही. म्हणजे अगदी खानदेशी जरी म्हटली तर आपल्याला अगदी नगरच्या उत्तर भागापासून सुरू होते, तर ती नाशिक, नंतर नंदुरबार, धुळे, जळगाव करत करत माळव्यापर्यंत, खांडव्यापर्यंत आपल्याला नेता येतं. पण या भाषावार प्रांतरचना झाल्यापासून
लोकांना काही फार राजकीय वर्चस्व नव्हतं अशा लोकांची कुचंबणा होत आली. खानदेश त्यातला एक आहे. त्याच्यामुळे आपल्या चारी बाजूने आपला प्रदेश गेला. नाहीतर खानदेश हा फार मोठा प्रदेश होता आणि मोगल लोकांच्या इतिहास साधनांमध्ये खानदेशाला फार महत्त्व दिलं जात असे. कारण ती महाराष्ट्रात आणि दक्षिण देण्याची एक मोठी सरहद्द होती. आपल्याला देवगिरीची लढाई माहीत आहे की सारखा देवगिरीवर डोळा असायचा वरच्या लोकांचा. तर थोडक्यात म्हणजे अशा ह्या परिषदेत मला बोलता येत आहे याचा मला अतिशय आनंद होतो. ही अतिशय उत्साहवर्धक गोष्ट आहे की बोलणारे आणि लिहिणारे आपल्या मैराणीमध्ये वाढता येतात. कारण ही भाषा अतिशय जुनी आणि अलीकडच्या संशोधनानुसार संस्कृतपेक्षा जुन्या ह्या भाषा आहेत. संस्कृत तरी अलीकडे नंतर झाली, परंतु प्राकृत ज्याला म्हणतात अगदी नॅचरल, प्राकृतचा अर्थ नॅचरल, सुरुवातीच्या अशा या भाषा आहेत. त्यात आपली ही ऐराणी पण आहे आणि ती अनेक लोक अशा वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आले. ती वाढत गेली आणि आजही ती आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यात जगात आज मोठा प्रश्न असं भेडसावत आहे लोकांना की लोकांच्या भाषा मरत आहेत. म्हणजे दररोज काही भाषा मरतात असं एक विधान आहे आणि पुढच्या एक शतकात एक तृतीयांश भाषा मेलेल्या आढळतील असंही म्हटलं जातं. कारण त्याचा वापरच कुठे होत नाही आणि बोलणारे जे लोक आहेत ते त्या स्वतःच वापरत नाहीत. म्हणजे आता म्हणूनच आपण म्हणतो की मराठी सुद्धा लोक वापरत नाहीत अशी परिस्थिती आहे. अगदी मुंबईतले निम्मे मराठी लोक मराठी वापरत नाहीत. म्हणजे हे मराठी म्हणण्याच्या लायकीचे पण नाहीत असे लोक आहेत. थोडक्यात म्हणजे आपल्याला ऐराणीचं हे वर्चस्व आता वाढवलं पाहिजे. कारण ही महत्त्वाची भाषा आहे आणि हिच्यात पहिल्यापासून फार मोठमोठे प्रयोग झाले. आपल्याकडे फारुकी राजवट आपल्याला माहीत असेल, अतिशय नावाजलेली अशी की ज्यांनी त्या काळात म्हणजे ज्या काळात खिलजी आणि मोगल असे लोक होते त्या काळात सर्व धर्म समभाव वाढवला, सगळ्या धर्माच्या लोकांना जवळ घेतलं, सगळ्या लोकांना प्रेमाने वागवलं असे फारुकी राजे आपले होते. त्यांचंही कुठे इतिहासात नाव येत नाही. आपल्याकडे देवगिरीच्या लोकांचं नाव येतं जे अतिशय जातीय आणि बुरसटलेले लोक होते, यादव. तर त्यांचं महत्त्वाचं नाव आहे कारण ते आजच्या काही मूल्यांना जवळ जातात. पण थोडक्यात म्हणजे आपल्याकडे मोठा असा सांगण्यासारखा इतिहास आणि अभिमान बाळगण्यासारखा इतिहास आहे. तेव्हा ही आपण वाढवली पाहिजे. आम्ही जेव्हा शिकायला लागलो पहिलीच आमची पिढी होती मग खानदेशातून बाहेर जाणाऱ्यांची, तेव्हा लोक आमची भाषा ऐकून म्हणायचे की काही बोलायला लागलो आम्ही कुठेही, म्हणजे आम्ही भाग घेणारे होतो सगळ्या गोष्टीत. काही भाग घेतला की ते लोक म्हणायचे तुम्ही काय आम्हाला शिकवताय, आधी तुमची भाषा सुधारा. त्यामुळे आम्हाला ते फार लागायचं आणि त्यामुळे आम्ही अगदी प्रयत्नपूर्वक ठरवलं की आपली भाषा महत्त्वाची असायला पाहिजे. आणि आज अशी परिस्थिती आहे की मी म्हणू शकतो या सगळ्या लोकांना की तुमची भाषा आधी सुधारा, तर आमची भाषा तर आहेच मुळात चांगली. अशी परिस्थिती आज आपण आणलेली आहे आणि ती आता वाढवली पाहिजे असं एक मला वाटतं. मित्रहो, ह्या आजच्या वातावरणात जिथे एक भाषासुद्धा टिकवणं, मोठमोठ्या भाषा टिकवणं कठीण झालं आहे. म्हणजे एक मराठी ही जगातली आता 10व्या क्रमांकाची भाषा आहे लोकसंख्येच्या दृष्टीने. भाषेला महत्त्व येतं ते तिच्यातल्या लोकांच्यामुळे येतं. नुसत्या भाषेला महत्त्व नसतं. तिच्यातले लोक किती गुणी आहेत, किती नवे नवे शोध लावतात, किती लिहितात, किती वाचतात, किती काहीतरी संवर्धन सामाजिक मूल्यांचं करतात, याच्यावर ती भाषा वाढते. तेव्हा आपण खानदेशात लोकांनी ते वाढवलं पाहिजे. सुदैवाने खानदेशात अगदी नावाजलेली अशी सगळी विचारवंत मंडळी म्हणतात की आपल्याकडे कुठल्याही जातीचं प्राधान्य नाही, कुठलाही जातीयतावाद आपल्याकडे नाही आणि आपल्याकडे सगळ्या जाती जमातीचे लोक आनंदाने राहत आले. मोठमोठ्या कला आपल्याकडे वाढल्या. अगदी अजिंठा तुम्हाला अभिर काळात, अभिर म्हणजे ऐराणी ज्यांच्यापासून आपल्याकडे आली, उत्तरेतून हे लोक आले, तर ते अभिर लोक हे एक 4थ्या शतकात राज्य होते. त्यांना फार राजकारणात इंटरेस्ट नव्हता. ते आपले गोपालन आणि आपल्याला माहीत आहे मनुदेवीच्या वर एक मोठा वाडा आहे, तो तसे मोठमोठे वाडे करायचे आणि त्याच्यात गुरं वगैरे पाळायचे असे लोक होते. तर या अभिर लोकांचं वैशिष्ट्य असं की ते फार प्रेमाने जाती जमाती जातीभेद न करता राहत होते. अभिर लोकांच्यात जातीभेद नव्हता, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते आजही आपल्याला दिसतं की आपल्याला खानदेशात हे वातावरण त्याच्यामुळे आहे की आपण ज्या पद्धतीने इतरत्र तो उद्रेक आढळतो तो आपल्याकडे नाही. आणि हेच प्रेम आपण ऐराणीच्या माध्यमातून वाढवलं पाहिजे. कारण भाषा ही शेवटी काहीतरी विचार तिच्या मागे असतो आणि भाषा मेली म्हणजे तो विचार मरतो असं आपण म्हणतो. म्हणून आपण ही भाषा वाढवली पाहिजे, वाचवली पाहिजे आणि पुढे नेली पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना
सुयश चिंतितो. विकास पाटलांनी ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अशीच आपण अहिराणीची सेवा करत राहावी. अहिराणीमध्ये लिहिणं, वाचणं, प्रकाशन, नंतर शाळा कॉलेजांमध्ये शिकवणं आणि अहिराणी ही महत्त्वाची भाषा आहे आणि मराठी इतकीच महत्त्वाची आहे आणि मराठीचाच एक भाग आहे असं एक वातावरण आपण निर्माण करता आलं पाहिजे आपल्याला आणि त्याचा आम्ही प्रयत्न करतोच आहोत. पण नव्या पिढीने ते जास्त जोरात केलं पाहिजे. एवढं मला बोलता आलं, याबद्दल मी फार आभारी आहे. मी आपल्या या अधिवेशनाला शुभेच्छा देतो आणि आशीर्वादपर एवढं बोलून मी माझं भाषण सांगतो. नमस्कार. नवी मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव बाविस्कर बिल्ड रियालिटी. आतापर्यंत 1000 लोकांना हक्काची घरे, 10,000 घरांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात. आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार. शिवलाईन फिल्म्स, फिल्म प्रोडक्शन, मराठी पाऊल पडते पुढे, खानदेशी पोऱ्याने कहाणी, सामाजिक जबाबदारी, राष्ट्रीय खानदेश महासंघ, बठ्ठा खानदेशी भाऊ बहिणीसले एकंदर येवासाठी एकच वट्टा. विकासकांसाठी विकासाच्या दृष्टीने नेतृत्व. प्रकाश बाविस्कर. सच्चाई हायच आमनं भांडवल. जय खानदेश. असं एखादं पाखरू असतं ज्याला आभाळ सामोरं जातं. असा गीतच ना गीतकार, लोकप्रिय खानदेशना सुपुत्र, आपला सर्वांसना हृदयवर जेसनी कविताच मैन राज्य कर, तेसना गीतच मैन राज्य कर, असा गीतकार रानकवी माननीय नादो महानोर यसले मी विनंती करस की तेसनी आपला विचार मांडो. पहिल्यांदा आपण उत्तर महाराष्ट्र अहिराणी साहित्य संमेलनाचा जो घाट कल्याण किंवा शहरी भागामध्ये घातला, ही चांगली गोष्ट आहे. कारण आपण तिकडे गेलेले लोक स्थिर झाले किंवा आणखी कुठे कुठे स्थिर झाले तरी परंतु एक जुनी एक म्हण आहे जी आपल्याला पाठ असेल की जननीं जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गिरीयसे. आपली जन्म देणारी आई आणि जन्मभूमी, ज्या भूमीत आपण जन्माला आलो ती ही स्वर्गाहून सुंदर आणि पवित्र असते आणि तिचा विसर पडू नये. तर या ओळीची मला आठवण येते आणि म्हणून आपण जे करतात ते तिकडे जरी गेले तरी आपण ज्या भूमीमधून जन्मलो, ज्या भाषेमधून आलो, ज्या जगामधून मोठे झालो, तर त्या जन्मदात्र्या भुईला विसरलेल्या नाही, ही चांगली गोष्ट आहे. आणि त्या निमित्ताने आपण या प्रदेशातल्या सगळ्या प्रश्नांना कवेत घेऊन जे जे काही करताय ती चांगली गोष्ट आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. आता संमेलनं जी आहे तर विश्व साहित्य संमेलनं होत असतात, अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असतात, मराठी साहित्य संमेलन आहे, उर्दू संमेलन आहे, आदिवासी संमेलन आहे, ग्रामीण संमेलन आहे, दलित संमेलन आहे. वेगवेगळ्या पद्धतीची संमेलनं ही महाराष्ट्रात जी होतात ते देशात एवढी कुठेच होत नाही अशी परिस्थिती आहे. कारण मी या सगळ्या संमेलनाच्या प्रत्यक्ष पदावर सुद्धा अखिल भारतीयचा मी अध्यक्ष होतो, मराठवाडा साहित्य परिषदेचा विश्व संमेलनाच्या सगळ्याच्यात उपाध्यक्ष होतो. या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. त्यामुळे जे जे काही जो ज्या भाषेसाठी करत होते ते सगळे छोट्या मोठ्या नद्या, मोठ्या नद्या, प्रवाह जसे येऊन समुद्राला मिळतात त्या पद्धतीनं कोणतीही भाषा ती छोटी मोठी संमेलने ही सगळी मराठीला आणि त्या माणसांना त्या प्रदेशाला समृद्ध करणारी असतात, ही गोष्ट असते. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण संमेलन घेता आणि त्या ठिकाणी तो केंद्रबिंदू त्या माणसाने एकत्र आणून जागरण करण्याचा जो प्रयत्न करतात तो उत्तर महाराष्ट्र हे जे उत्तर महाराष्ट्राचं जी भूमी आहे, जी तुम्ही आपण म्हणतो उत्तर महाराष्ट्र, त्याच्यात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा काही भाग आणि नाशिक सुद्धा हा येतो. हा सगळा मुख्यतः 3-4 जिल्ह्याचा जो भाग येतो, याच्यातली प्रमाण भाषेचा जो नाशिकचा भाग आहे तो काही आहे.
नंतरचा अहिराणीचा भाग येतो, त्यातले अर्धे तालुके आहेत. त्याच्यानंतर बडगाव, परवळ, अंमळनेर इथला जो भाग आहे तो अहिराणीचा आहे. त्याच्यानंतर धुळे जिल्ह्याचा महत्वाचा जे 2-3 तालुके ते अहिराणीचे आहे, बाकीचे आदिवासी आहेत. आणि यावल, रावेर, भुसावळ, जळगाव, जामनेर याची जी बोलीभाषा ही हिला खानदेशी बोलीभाषा म्हणतात. म्हणजे जी बहिराबाईची कविता जी आहे की तुले देले रे देवानं 2 हात 2 बोट, तर तुले देले रे देवानं ही जी आहे ही खानदेशी बोली. अहिराणी बोली सुद्धा याच्यातून अर्ध्या भागात जी जाते ती आहे. तुले समजत नाही का असा जो झोन येतो, जो गुजरातीची आणि गुजरातीच्या नंतरच्या काही मध्य प्रदेशच्या टोनशी एकत्र येऊन अशी ती भाषा आहे. तर म्हणून ती अहिराणी आहे. अहिर लोकांची भाषा ती अहिराणी भाषा. तर अशा भाषेचे स्त्रोत उत्तर महाराष्ट्रामध्ये हे 3-4 पद्धतीनं विखुरलेले आहेत. आणि म्हणून खानदेशच्या याच्यामध्ये विशेषतः अहिराणी केंद्र करून आपण जे म्हणतात ते, या खानदेशच्या भूमीमध्ये अर्वाचीन साहित्याचं, प्राचीन मी बोलत नाही, खूप सांगता येईल, पण अर्वाचीन साहित्यामध्ये विशेषतः 1885च्या नंतर जी मराठी कविता, मराठी कथा, मराठी कादंबरी, मराठी नाटक, मराठी भाषा, बोलीभाषा या सगळ्यांच्यासाठी जी उत्क्रांती आणि क्रांती झाली, जे नवेपण आलं, पुढे जाणं झालं आणि लिखाण झालं, या सगळ्या काळखंडामध्ये केशवसुतांसारखा कवी इथेच होता. त्याच्यानंतर मर्ढेकरांचा जन्म इकडेच झालेला आहे फैजपूरला. त्यांचं धुळ्यामध्ये 11वी पर्यंत शिक्षण झालेले आणि ते इथेच वाढलेले खानदेशामध्ये. त्याचबरोबर दुर्गाप्रसाद तिवारींपासून तर साने गुरुजी, ही शेंदुर्णीपासून तर थेट याच्यापर्यंत अंमळनेरपर्यंत ही माणसं होती. त्यानंतर बहिणाबाई सारखे, बालकवी सारखे जे कवी आहेत तर ते धरणगाव आणि असोदा यासारख्या ठिकाणी जन्मले. आणि याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी की संबंध महाराष्ट्राचं कवितेला वाहिलेलं सगळ्यात मोठं आणि कवितेचा विचार करणारं सगळ्यात मोठं वृत्तपत्र 1885 पासून 40 ते 45 वर्ष चाललं काव्यरत्नावली ते जळगावमध्ये. त्यामुळे मराठी कवितेचा आणि अर्वाचीन कवितेचा केंद्रबिंदू हा त्या काळामध्ये आणि नवसाहित्याच्या काळामध्ये हा जळगाव होता. फडणवीसांनी ते चालवलेलं होतं आणि तिथे संबंध मराठी कविता नवी जुनी आणि अत्यंत त्याच्यावरचं लेखन वगैरे हे परत आलं. त्याच्यामुळे त्याच्यातून ते संमेलन घ्यायचे. पहिलं फक्त कवी संमेलन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जळगावला 1907ला झालं आणि कीर्तिकारच्या अध्यक्षतेने. त्याच्यामध्ये बालकवींना बालकवी ही पदवी मिळाली. 17व्या वर्षी त्यांनी कविता वाचली होती. असा हा इतिहास आहे. आणि प्रत्येक संमेलनामध्ये अशा पद्धतीनं मराठी भाषा, मराठी कविता, मराठी साहित्य, सामाजिक विचार, राजकीय विचार, वेगवेगळे जटिल प्रश्न, आता तर ॲग्रिकल्चर प्राईस कमिटीपासूनची साहित्याच्या व्यासपीठावर चर्चा होत असतात. हे सगळं चाललेलं असतं. आणि म्हणून आपण हे जे उपक्रम देतात या संबंधामध्ये 2 गोष्टी मी आधी सांगेन की खानदेशच्या प्रश्नामधल्या चर्चेमध्ये खानदेशची भूमी किंवा कोणतीही भूमी, शेती आणि शेतकरी, भारताचा विचार केला असता शेतकी प्रधान देशामध्ये शेती आणि शेतकरी आणि खेडी जर समृद्ध व्हायची असेल तर तुम्ही शेतकरी आणि शेतीला समृद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. शिवाजी महाराजांच्या काळापासून तर महात्मा फुलेंनी सांगितल्यापासून तर थेटपर्यंत आजपर्यंत त्यांनी हेच सांगितले की कोरडवाहू शेती परवडणार नाही. आणि कोरडवाहू शेती परवडणार नाही. कधी दुष्काळ येतात, कधी चांगला काळ आला तरी सुद्धा त्याच्यात कुटुंब आणि वाढतं कुटुंब आणि त्याच्या गरजा भागणार नाही. म्हणून दुबार शेती किंवा फळबागाची शेती किंवा बागायती शेती किंवा भाजीपाल्याची शेती कोणती असेल तर ती केल्याशिवाय मार्ग नाही. त्याशिवाय शेती उभी राहणार नाही, शेतकरी समाज उभा राहणार नाही. हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर देशात आणि राज्यात चालवला जातो. या प्रश्नाच्या संबंधामध्ये विधान परिषदेमध्ये मी असताना पाणी आडवा जिरवा ठरावापासून तर पाण्याच्या नियोजनापासून तर ठिबक सिंचनपर्यंत सगळे प्रश्न मी मांडले. पण तरीही जे पाणी आहे ते निर्माण केल्याशिवाय मार्ग, पाणी असेल तर तुम्ही या योजना करणार ना, पाणीच नाही तर काय करणार. आणि म्हणून मी फक्त खानदेशच्या संबंधामध्ये 2 गोष्टी ज्या आहेत तर सविस्तर न सांगता थोडक्यात सांगतो की याचा अजिंठा ते सातपुडा आणि मुक्ताईनगर ते नाशिकपर्यंत जर विचार केला, थेट 40 गावच्या पुढे जर विचार केला तर आपल्याकडे एक समृद्धीची गोष्ट अशी आहे की गिरणा, वाघूर वगैरे सारख्या नद्या आहेत
त्याच्यावरची धरणं पाटबंधारी छोटी मोठी जी झाली आहे ती झाली आहे. पुढे जर घेतली तर पैसाच इतका कमी आहे की पुढे 10 वर्षात सोडा 30 वर्षात सुद्धा घेतलेले प्रकल्प पूर्ण होणार नाही अशी आर्थिक स्थिती राज्याची आणि देशाची आहे. निश्चितच. आणि म्हणून ज्या ठिकाणचं पाणी त्या ठिकाणी अडवून जर तुम्ही ते केलं तर दुबार शेती होऊ शकते, ही कल्पना रूढ झालेली आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, हे जे पाणी आहे मग तापी एवढी वाहते समुद्राला पाणी जातं, तापीच्या एवढा भाग्ययोग तुमच्याजवळ कुठलाच नाही. म्हणून तापीचं वाहून जाणारं पाणी बॅरेलच्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काम केलंय, ज्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या आणि मोठमोठ्या नद्यांच्या पद्धतीनं, ते बॅरेलच्या 2-2, 4-4 किलोमीटरवर टाकून ते पाणी अडवून ते पाणी पाचोरा, जामनेर, धरणगाव आणि चाळीसगाव आणि या अंमळ एरिया दुष्काळी पट्ट्यात जर गेलं असं ते पाणी असं आणू शकतात. याच्यावरच्या चर्चा खूप झाल्या. मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीनं बसणारे आणि खूप मातब्बर, हुशार आणि अत्यंत चांगले राज्यकर्ते या जिल्ह्यात असून सुद्धा फक्त चर्चेचंच घोळा करत हा प्रश्न आजपर्यंत गेल्या 40 वर्षात का पडला, मी कुणावर टीका करत नाही, परंतु नुसती चर्चा करायची, हाऊसमध्ये बोलायचं, खाजगी बोलायचं, कार्य काहीच नाही. चर्चा झाली. जी गोष्ट पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी घेतली त्याच्या तात्काळ 4 वर्षाच्या ऐवजी 2च वर्षात आणि 1च वर्षात काम करणारे लोक आपल्याकडे का नाही झालं. बरोबर. तापीचं पाणी जर उचलून त्याच पद्धतीने वॉटर बँक जर तुम्ही या दुष्काळी तालुक्याच्या पट्ट्यात धरले तर एक बाजूला यावल राव्यात भुसावळचा शेतकरी मुक्ताईनगर 2 धरणांमुळे एवढा श्रीमंत आहे, अतिश्रीमंत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. केळीसारखे, उसासारखे पिकं घेऊन, कपाशीसारखे घेऊन तो पाणी गळतो आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळ पडल्याच्या नंतर 2-2 वर्ष शेतकरी उभा राहत नाही, अशा कोरडवाहू पिकाची रड आणि तिला भाव मिळत नाही आणि नागावल्या जात आहे. कबूल केलं आहे की किती भाव दिले तरी आम्ही देतो, हे कागदोपत्री आहे. दुप्पट करून जातो. कोणतीही जादू कुठेही चालेल, परंतु भारतासारख्या असंबद्ध पाऊस पाणी असलेल्या ठिकाणी असे स्लोगन चालत नाही की मी दुप्पट करून देतो. निश्चितच. हे फक्त बनवावळी करणारा जादूगार सांगू शकतो किंवा एखादा बनावट साधू सांगू शकतो. राज्यकर्ते प्रत्यक्ष बसलेल्या माणसांनी, ही टीका नाही आहे. ज्याला महाराष्ट्र माहिती आहे, पाऊस पाणी माहिती आहे, शेतीमध्ये ज्याचा पाय आहे आणि इथे कोणाचेच हात कोणाच्या पदरी नाही आणि कोणाचा न्याय शेतकऱ्याच्या बाजूने कोणाच्या बाजूने, अशा ठिकाणी दुप्पट करून देतो असं म्हणता म्हणता 3 वर्ष झाले आणि शेतकरी नागावला जातोय. 1700, 1500, 1200 भाव असताना सुद्धा 1000 रुपये जर मका घेत असेल आणि कापूसचा भाव हा 550 रुपये, 5,500 ठरलेला असताना 4-5 पुढे जात नसेल आणि या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. अशा अवस्थेत म्हणजे त्याला किमान पाण्याने कोरडवाहू फळबागेची ती जी आहे, म्हणजे मोसंबी असेल, संत्रा असेल, पेरू असेल, डाळिंब असेल, ते असेल किंवा भाजीपाला, याच्यात गेल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून हे ज्या वेळेला होईल त्याच वेळेला तो पाणी दुगोड्या मोठ्या चालतील एवढं फुलेंनी सांगितलं त्याप्रमाणे पाणी निर्माण करणं, ते करणं आणि कमी पाणी पडलं तर साठवून कमी पाण्यावर ठिबकने जर पाणी देणं आहे, तर याच्यासाठी 100% सबसिडीची योजना 1990ला सभागृहामध्ये आम्ही मांडली होती. ती मान्य झाली. सरकार बदललं, बंद करून टाकली. सरकार बदलतात, मुख्यमंत्र्याला आणि एखाद्या कृषी मंत्र्याला समजलं नाही, तो तिसरी योजना आणतो, त्याला डॉमिनेट करण्यासाठी म्हणतो ही माझी योजना बरोबर आहे. म्हणून असं धरसोड न करता एक कॉन्क्रीट शेतीचं स्वरूप जे पाण्याचं असेल ते कोणतेही परिस्थितीत सरकार कोणतेही असो हे 15 ते 20 वर्ष चाललं पाहिजे. आणि म्हणून या पद्धतीचं ते पाणी उचलून इकडे टाकलं आणि अजिंठ्याच्या बुलढाणीच्या खोऱ्यापासून तर तुम्ही 40 पर्यंत अजिंठा डोंगराच्या बाजूनं खंदक खोदून जर मोठ्या प्रमाणामध्ये खंदक खोदून 40-50 फूट जर तो नीट केला आणि केला तर डोंगराचं पाणी तिथेच पडून जसं नदीचं पाणी जिवंत राहतं ते पाणी हळूहळू 2 वर्षात सर्च होऊन ज्या नद्या त्या भागातून पुढे जातात, जे ओहळ त्या बाजूने पुढे जातात आणि जे होतं ते जिवंत होतात. हे भूगर्भशास्त्रातलं न्याय आहे. डॉक्टर स्वामीनाथापासून तर सगळे शेतीतल्या तज्ज्ञांनी हे मांडलेलं आहे. पण प्रत्यक्ष स्वातंत्र्याच्या नंतर का होत नाही आणि लोकप्रतिनिधी कोणी का असेना ते हे अग्रक्रमानं त्यांनी हे मांडण्याचं काम आहे की आधी पाण्याचा प्रश्न निपटू आणि मग बाकी तर शाळेच्या 2 खोल्या नंतर करू, बाकीचं करू, सडक जरी झाली तर तिचं दुसऱ्याकडे रूपांतर नंतर करू, अग्रक्रमानं पाण्याचं काम करून शेतकरी आणि खेडी उभं करण्याचं काम आहे. हे झालेलं आहे पण पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेलं नाही, ते व्हावं. आणि म्हणून हे खानदेशचं 3 जिल्हे श्रीमंत आहे आणि उरलेले 6-7 जिल्हे जर अर्धपोटी आहे.
तर याचा उपयोग काय? त्याचा उपयोग. आणि तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा बोलत अशी, नद्या तुमच्या जवळ आहे, मोठ्या गोष्टी आहेत सगळ्या, त्या तिथल्या तिथे करण्याचं काम. म्हणून पाण्याच्या प्रश्नांमध्ये बरोबर फक्त खाद्याचं विचारलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्ही आज केव्हाही जा बरोबर. या कोल्हापूर, सातारा, सांगली आणि थेट पुण्याच्या पर्यंत तुम्हाला काय दिसेल नद्यांमध्ये? सर्व पाणी अडवलेलं पाणीच पाणी दिसेल ना, पाणीच पाणी त्या मोठ्या ह्याच्यात. तर हे जे बंधारे मोठे ते तसे छोट्या नद्यांवरचे बंधारे टाकून हे पाणी उचलून इकडे जर टाकलं आणि वॉटर बँक तयार केली याच्यात, तर हा प्रश्न निपटेल. त्याचप्रमाणे फळबागाच्या योजनामध्ये सबसिडाईज सगळं जे होतं आजपर्यंत केलेलं आम्ही निर्णय झाले ते बदलले. ते न बदलता ते कायमस्वरूपी ठेवून 50% का होईना सबसिडीवर आणि तात्काळ त्या शेतकऱ्याला जर दिलं तर 15-20 एकरवाला शेतकरी पोट भरू शकत नाही 5 जणांचं, पण 5 एकरवाली फळबाग येते असल्यानंतर तो आनंदाने जगू शकतो आणि त्याचे प्रश्न सोडू शकतो. ही माझी भूमिका निश्चित. शेतीविषयी. बरोबर. मंडळाला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना माझे नमस्कार. आणि आहे ते चांगलं आहे, करत राहायचं, परंतु ते गांभीर्याने झालं पाहिजे आणि त्यातून फलद्रूप झालं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. मंडळी, अहिराणी भाषा टीव्ही पर्यंत पोहोचवणारा आपले लक्ष मिळवूनच होईल श्याम राजपूत. आणि ह्या श्याम राजपूत यासले घडवणारा, अहिराणी भाषाना कार्यक्रम टीव्हीवर गाजवणारा, हास्य जत्राना निर्माता असा खानदेश सुपुत्र सचिन गोस्वामी यासले मी विनंती करस की त्यासने आपला विचार मांडो. राम मंडळ, मी सचिन गोस्वामी. अहिराणी भाषाना संवर्धनसाठी जे विश्व अहिराणी साहित्य संमेलन भरलं आहे ना, त्यांना निमित्ताने अटाशी आता संवाद साधी राहिलो. आपले आयोजक विकास पाटील साहेब, आपलं खानदेशना मनोहर खैरनार साहेब यांनी मला सांगितले की जमी तिथलं अहिराणीमा बोला. मी प्रयत्न करत राहिलो. तुमच्यासारखं काही म्हणा अहिराणी इथलं जोरदार नाही आहे, निर्दोष नाही, पण ते 30 वर्ष होईनेत माझे मुंबईला इसन. आता काही तेवढी प्रॅक्टिस नाही, पण म्हटलं आज अहिराणीमाच बोलू, जसं जमी तसं बोलू. भाषाने गोडी राहस हो, गावले ऊनू असं वाटस ना. आज पण अहिराणीमा कोणी बोलली राहिलं तर जायचं त्यांना सांग अर्धा तास बोलावं असं वाटस. एक आपुलकी आहे भाषा. तर आज मला विषय देईल शे की चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी या क्षेत्रमा खानदेशना जो आपले जवान शेतस, खानदेशने जे रंगकर्मी शेतस, त्यासने काय करिअरनी कशी संधी शेवा ते या क्षेत्रमा करिअरनी फार मोठी संधी शे. कारण हे विस्तृत क्षेत्र शे. काय उसकी आर्ट फील्ड देखीसन लोकेसले वाटस की फक्त यामा ॲक्टिंग आहे, ॲक्टर येतस, हिरो शे, हिरोईन शे, पण तसं नाही. यांना वेगवेगळे डिपार्टमेंट येतस आणि त्यामा बरीच कलावंत मंडळींनी गरज आहे. बॅकस्टेज आर्टिस्टनी गरज आहे आणि ऑनस्टेज आर्टिस्टनी गरज आहे. जसं स्क्रीनना समोर राहणाऱ्या आर्टिस्टनी गरज आहे, तसं कॅमेरानं मागे भला मोठं युनिट काम करत. त्यामुळे आठे कामनी फार मोठी संदेश. ग्लॅमर मात्र जे स्क्रीनवर चमकतंच त्यासले जास्त आहे आणि दिग्दर्शक जे शेतच त्यासले थोडं आहे जास्त. निर्माता असले, रायटर्सले थोडं त्यांना बरोबरीनं ग्लॅमर आहे. पण बाकीचे फील्ड आहेत त्यासले ग्लॅमर फार मोठं नाही, पण समाधान फार मोठं आहे आणि स्थैर्य आहे. तुम्ही जर त्या फील्डना पात्र होते तर तुमले स्थैर्य आहे, तुमले चांगलं काम आहे, कामना स्कोप मोठा आहे. रेकॉर्डिंग, कॅमेरामन, मेकअप फील्ड शे, आर्ट फील्ड शे, तुम्हाला रायटिंगनं नी विंग आहे. जसं कंटेंट क्रिएशननी फार मोठी गरज शे आहे या क्षेत्रामध्ये. कारण डेली सोप येतच. डेली सोप म्हटलं तर ते राक्षसनं खाण्यासारखं आहे. रोज त्याला काही ना काही कंटेंट लागस.
ते क्रिएट करणारी क्रिएटिव्ह टीमनी गरज आहे. तर अठे संधी फार मोठी आहे. प्रश्न आहे की संधी कशी मिळली तुमले, आणि एकदा संधी मिळली तर मग तिनं फायदा कसा उचलला पाहिजे, कसं आपल्याला तिनं सोनं करता यावाली जोयची. तर हा सगळ्यात मोठा टास्क आहे. म्हणून मी संधी किती शे यानापेक्षा तुमले संधी कशी मिळली आणि मिळणी तर तुमले काय काय करायला पाहिजे, तुमची पात्रता त्याने अर्हता काय शे यावर मी थोडं जास्त बोलणार आहे आज. तर प्रश्न असा आहे की मला वाटच म्हणतील की मला हिरो बनणं आहे, मला सिनेमा जावं नाही, मला ॲक्टर बनणं आहे, मग मला मागे पुरी दुनिया राहील, मग मला मान मिळेल, मला फॅन राहतीस वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. आणि हे आकर्षण आहे, आणि या आकर्षणामुळे बरेच लोक ॲक्टिंगसाठी प्रेफरन्स देतात. पण तुम्हाला मनमा इच्छा आणि तुमनी क्षमता यामग किती तफावत छे यावर तुमनं सक्सेस तुमले मिळेल की नाही मिळावं हे डिपेंड. जसं की मला वाटतं की मला हिरो बनणं आहे, कारण मला मित्रमंडळी मला घरने लोके मला गावना लोके मला अरे तू तर मायकल जॅक्सन सारखं नाचस, तुला आवाज चांगला शे, तू दिखस कतला बनाट, तुला माग्रेस शे वगैरे वगैरे फुलाई देतस. आणि आपल्याला वाटतंच की अर आता तर मला जावं ना पडी तरी. पण डोकामा नुसतं मला हिरो बनणं नाही, हे फील्ड लिसन हे फॅड लिसन काही व्हावं नाही, त्यासाठी तुम्ही तयारी तेवढी पाहिजे. कारण आठही इसन तुम्ही गर्दीमा एक व्हावं नाही तुमले, का थोडा वेगळी चाल असणारा माणूस व्हा नाही हे पहिले दाखवायला पाहिजे. कारण आठे तुम्हाला मग काही वेगळेपण असेल तर तुमले पटकन चान्स मिळेल, तुमले पटकन तुमले प्रूव्ह होण्याची संधी मिळेल. त्यामुळे स्वतःनं एक मूल्यमापन करायला पाहिजे पहिले आठे यावं ना पहिले. बठासले मला सांगणं की पहिले तुम्ही ना स्वतःला ओळखा, तुम्हाला मग काय प्लस शे काय मायनस शे, तुम्हाला मग काय गुण शेतस काय दुर्गुण शेतस, पात्रता कुठे कमी आहे ती शोधा आणि ती कमी पहिले भरी टाका, तिनावर जास्त काम करा. आणि ते आपले जे गाव शे तटे जी आपली रंगभूमीने प्रयोगशाळा शे तटे जास्त काम करा. एकदा तुम्ही पक्का होईना तर मग मुंबईला या, कारण मुंबईला इसनच करिअर करणं पडे तुम्हाला, कारण मेन स्ट्रीम मीडिया आठेच आहे. पण आठे इसन मी शिकसू तर मग खूप वर्ष जातील तुम्हाला. आठे स्ट्रगल शे, पुन्हा रावणं खावणं पिवणं, घर कोठे रावणी व्यवस्था आहे नाही आहे, पैसा. तर मग या बठ्ठ्या अडचणीस मग आठही सण शिकानं मग हळूहळू करिअर करानं तर हळू थोडा दूरनं मार्ग असे. पहिले तुम्ही तसे तयारी करा, आठेची कॉम्पिटिशन्स येतील तोंड देवानी तुमची ताकद होईन की मग मुंबईला या आणि मग आठे प्रयत्न करा, तुमची संधी जरूर मिळेल. मी बऱ्याच वर्ष गायनात आठे या तिन्ही फील्डમાં काम कर राहिलो. आणि मला असं जाणवलं की आपला पोरेसमा काय कमी आहे काय त्याच नामा प्लस शे हे थोडंसं ऑब्झर्वेशन मला तुमले सांगी राहिलो, कदाचित तुमले त्यांना फायदा होईल. तर कसं आहे की आपलं गावाकडतील ज्या ॲक्टर लोक येतात ज्या स्ट्रगलर येतात त्यासना म्हणा थोडा इगो राहस, यार मी तर मला गावाना हिरो आहे, हा उकाय मला आता मी जायचं काही बोलून त्याने मला अपमान करा तर काय फरक पडत. आपले काम करा नाही तर थोडं ॲडजस्ट करले, जसं जसं संधी मिळेल स्वतःला एक्सप्लोर करा, स्वतःला प्रूव्ह करा. आणि मग एकदा तुम्ही प्रूव्ह होईना ते मग तुमले मानच मान आहे. त्यामुळे तो युगो पहिले थोडासा बाजूला ठेवायला पाहिजे. आणि दुसरं निरीक्षण आहे म्हणा की आपलं गावातील ज्या मुलं येतच त्यासना डोका मग गाव भलता पक्करच, ते गाव सोडायला तयार नाही राहतच. मग अर्ध लक्ष गाव मग अर्धा जीव गाव मान मग अर्धा जीव आठे. आणि मग काय होस की आठे काम थोडंसं बॅड पॅच होणार, काम बंद होईना, बॅगा आली सर गाव मापायला जातं तटे सगळी सुखसोयशी मित्रमंडळी आहेत, मजा आहे. होळी उन्ही चालना गावले, अमुक होईनं चालना गावले, तर असं करीसन ना तुम्हाला लक्ष विचलित राहस. तर आठे यावं नाही तर पूर्ण फोकस द्या. 2-3 वर्षानं जे काही टार्गेट तुम्ही ठेवेल शे पूर्ण वेळ मुंबईमध्ये
गाव दोस्त मंडळी गावनं जे काही मोहमाय असे ती पहिले डोक्यातून काढून टाका. पहिले आठे फोकस करा, आठे करिअर करा आणि मग कॉलर टाईट करीसन गावले जा. तर या सगळ्या गोष्टी पहिले डोकामा ठेवा आणि आठे कष्टाने पूर्ण तयारी पाहिजे. विना कष्ट आठे काही मिळत नाही. आठे कोणी लग्गा लावीसन, कोणी वयक शे वाशिलेबाजी, जास्तीत जास्त पहिली संधी तुमले मिळेल, बाकी तुमले पुरुष होणं पडसाठी. कारण आठे कलाक्षेत्रमा काही असं वशिलेबाजीने काम चालत नाही. त्यामुळे चांगली तयारी करीसाठी या संधी मिळली त्यानं सोनं करणं, ती संधी हुकाल नाही पाहिजे. त्या संधीतून दुसरी संधी मिळाली पाहिजे असा तुम्हाला प्रयत्न करत राहा आठेचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला आपली ताकद माहिती पाहिजे की मी वेगळा काय, माझी ताकद काय, मला काय चांगलं जमस ते दाखवायला जमायला पाहिजे. आणि मनमा काय कमी आहे ती कमी हळूहळू मी काढायला जोईजे, ती त्रुटी मी काढायला जोईजे आणि जास्त परफेक्शनकडे मी जावं जोईजे. तर आपला मग सगळ्यात महत्त्वाचा गुण काय आहे की गावમાં जे कलावंत तयार होतंच त्यासले जास्त एक्सपिरियन्स आहे, त्यासले अनुभूतीने त्यासनी कक्षा फार मोठी राहते. राजकारण म्हणू नका, समाजकारण म्हणू नका, कम्युनिकेशननी त्यासनी एक अलग ढंग राहस, त्यासना एक रांगडेपणा राहस, एक ॲग्रेशन राहस. तर हे प्लस पॉईंट येतच आपलं. आपली भाषा, प्रमाण भाषा सोडीसन एक उपभाषा तुमले एकदम अस्खलित येस, एक चांगली एक मोठी ताकद आहे ती. कारण मुंबईमा जी स्ट्रगलर मंडळी काम करतात त्या पण खूप मेहनत घेतात, फार जीव लाईसन काम करतात, पण त्यासने तेवढं एक्सपोजर नाही आहे भाषाला. त्या आठ्यानी जी स्थानिक एक मराठी भाषा आहे, प्रमाण भाषा, तीच बोलू शकतात. त्यातले ग्रामीण तिथली चांगली येत नाही जिथले आपल्या पोरसले आपलं स्ट्रगल असले. तर ती आपली ताकद आहे. ती ताकद वाढवा, तिले ओळखा आणि तिले कसं आठे एक्सप्लोर करता येईल त्यांना विचार करा. पण त्याच्याचबरोबर दुसरा एक भाग आहे की आपली उपभाषा आपली इथली तोंडवळणी पडजास किंवा प्रमाण भाषाने अडचण होत. तर तठे जायचं प्रमाण भाषा पण तुमले तेवढीच चांगली व्हायला जोईजे. कारण अजूनही रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणीमा प्रमाण भाषेला प्रमाण जास्त आहे. आता एक टेलिव्हिजनमा थोडे आता वेगवेगळ्या ठिकाणी सिरियल व्हावले सुरू आहे ना, तसं नाशिकमा आहे, सांगली, आता श्रीगोंदामा आणि नगरमा काही सिरियली होईल आहे ना. तर तठानी स्थानिक उपभाषा जी आहे आपली मराठी ती येईल आहे ना स्क्रीनवर, त्या कलावंतासले तठे फायदा होईल आहे ना, ही चांगलीच बाब आहे, आनंदाने बाब आहे. पण तुम्ही भाषा ही तुम्ही ताकदची, पण प्रमाण भाषा ही आठवणी गरजची. तर ती तुम्ही ताकद आणि प्रमाण भाषेने पूर्ण तयारी करीसन आठी आहे. मग काही अडचण नाही, मग तुमले कोण रोखू शकत नाही. आठे बरंच आहे, फील्ड मोठं आहे. तुमले रायटर व्हावं चान्स आहे, तुमले डायरेक्टर व्हावं चान्स आहे, तुमले DOP कॅमेरामन व्हावं चान्स आहे. आता मला शो जो रियालिटी शो त्यामुळे 10-11 कॅमेरा राहतात, तेवढं कॅमेरामन लागतंच. कंटेंट क्रिएट करायला चांगला रायटर्स पाहिजे, चांगले मेकअपमन पाहिजे, चांगले आर्ट डिरेक्टर पाहिजे. तर ही फार मोठी गरज आहे या इंडस्ट्रीनी. आणि मला खात्री आहे की मला खानदेशी रंगकर्मी जे आहेत त्या तयार आहेत साठी ह्याही कमी जी इंडस्ट्रीने ती बरांसाठी. तुम्हाला मग जिद्द होईल, तुम्हाला मग कष्टाने तयारी होईल आणि तुम्ही फोकस्ड काम करणारे जर असाल तर मुंबई तुम्ही या काही काळ थोडं कष्ट काढा आणि यश तुमनशी. तर बठा रंगकर्मीले मी या विश्व ऐराणी साहित्य संमेलनानिमित्ताने शुभेच्छा देस. आणि आपण सगळे एकत्र इसन आपला जो ऐराणीनं झेंडा आहे हा आपला जगभर फडकवू. आणि या निमित्ताने तुम्हाला संग संवाद करायला मला संधी दिली आयोजकेसनी, त्यामुळे त्यासना आभार मानस मी. आणि माझी तोडकी मोडकी ऐराणी तुम्ही एक 10-12 मिनिट सहन करी बुवा, काही चुकणं होईल तर मला माफ करा. त्यासाठी तुम्हाला बटासनं धन्यवाद. Navi Mumbai's leading name in the construction industry. Baviskar. Build reality.
more than 1,000 satisfied home buyers. A mega township of 10,000 houses coming soon. International award, national award, state level award. Shivline Films, film production, releasing soon. मराठी पाऊल पडते पुढे, खानदेशी पोऱ्यानी कहाणी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, राष्ट्रीय खानदेश महासंघ, बठ्ठा खानदेशी भाऊ बहिणीसले एकंदर येवासाठी एकच वाटता. लीडरशिप टुवर्ड्स डेव्हलपमेंट, प्रकाश बाविस्कर. सच्चाई हाईच आमनं भांडवल. बिल्ड रियालिटी. जय खानदेश. खानदेश आमना सर्व देश तिन प्यारा. कितलं सांगू कितलं वर्णू अभिमान शे आमले प्यारा. सुख समृद्ध आम्ही ऐराणी, गाय म्हशीसनं दूध तुप लोणी. वाल्मिक व्यसना देश हाऊ आमना. शालिवान महालिंग दास सयाजी राजाना. अभिमान आमना खानबाईना. विश्व ऐराणी संमेलन, विश्व ऐराणी संमेलन, विश्व ऐराणी संमेलन. मंडळी, आता आपला कार्यक्रमना पुढला टप्पा म्हणजे वैश्विक प्रतिभा संगम. या वैश्विक प्रतिभा संगममा असं एक नाव शे ज्यासनी ख्याती अख्खा जगभर शे, ज्यासनी रामायण सारखा महाग्रंथनी रचना करी. आपला ध्यानमावूनच आहे, रामायण सारखा महाग्रंथनी रचना करणारा म्हणजे वाल्मिक ऋषी. या वाल्मिक ऋषीना जन्म चाळीसगाव तालुकामा वालझिरी नावना गावमा व्हायल शे. त्यासनी वैश्विक प्रतिभा काय शे हाय आपण प्रत्यक्ष देखा. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित अहिराणी भाषा संवर्धन परिषद आयोजित विश्व अहिराणी संमेलन 2020. जागर अहिराणी मायना, जागर अहिराणी मायना, जग दुनियाभर कराना. खानदेशमा मंडळी अनेक मुकुटमणी होई गयात. त्यासनं कार्य आकाशले गवसनी घालासारखं शे. पण काय ना ओघमा, जीवनना व्यापमा आपला समृद्ध वारसापासून आपण सगळा दूर होई गऊत. तो समृद्ध वारसा तुम्हा पुढे मांडाना हा एक प्रामाणिक प्रयत्न शे. दखा मंडळी, ज्या लोके इतिहास इसरतस ना त्यासले भविष्य कधीच माफ करत नाही असं म्हणतस. चला तर मग मी गुलाबराव पाटील आणि माननीय बापूसाहेब हटकर लिखित खानदेशना मुकुटमणीसनी महती अहिराणी भाषामा खानदेशी रसिकास पुढे सादर करतस. विश्व प्रतिभा संगम वाल्मिक ऋषी. मंडळी, आपण विश्व अहिराणी साहित्य संमेलन भरायल शे. अर्थात आपण आठे खानदेशनं साहित्यानी, खानदेशना साहित्यिकेसनी या सगळ्यासना परिचय करी देणार शेतस. अशी मान्यता शे की जगमान पहिलं महाकाव्य रामायण शे. तो काळच असा होता की त्या वखतमा लोक संस्कृतमा बोलेत, संस्कृतमा लिखेत, संस्कृतच वाचेत. म्हणीसन वाल्मिक ऋषींनी रामायण संस्कृतमाच लिख. पण वाल्मिक ऋषी मात्र खानदेश पुत्र होता. वालझरी हाई वाल्या कोईनं जन्मगाव शे. ते चाळीसगाव तालुकामा जयगाव जिल्हामा शे.
तठे खूप मोठं तीर्थ शे, तठेच वाल्मिक ऋषीना आश्रम होता. तठे आते गायमुख शे, तयाव शे, मंदिर शेत. आठे खूप मोठी जत्रा आज बी भरस. खानदेशमा टोकरे कोई नावनी जात शे, ती कोठेच नाही शे. त्या टोकरे कोई जातमा वाल्याना जन्म व्हायल शे. त्यांना जन्म नावमा टोकर शब्द येल शे. वेळू म्हणजे वेलू, वेलू म्हणजे बांबू, बांबू म्हणजे टोकर. या वेलू शब्द वरथून त्यानं नाव टोकर, वेळू, वेलू, वाल्या, वाल्मिक. आणि आज आपण सगळ्यांना परिचित ज्या शेतस त्या वाल्मिक ऋषी. याच वालझरीना त्या काय म्हटला, जंगलमा वाल्या वाटमारी करे. एक माणूस मारा की एक खडा रांजणमा टाके. असा 7 रांजण त्यांनी भरी टाकात. वालझरीना बाजूले रांजण गाव नावनं गाव शे. तठे आज बी 7 रांजण शेतस. या रांजण वरतूनच त्या गावनं नाव रांजणगाव झाये. वाल्यानं नाव वालधुनीवरून वालझुरी शे. एक दिन नारद मुनीनी वाल्यानी भेट झाई. नारद मुनीनी वाल्यानं मन परिवर्तन कय. मग वाल्यानी दरोडेखोरी लूटमारी सोडीसनी तप सुरू कर. राम नामना जप करा. त्यांना बठ्ठा पाप धवाई गयात. नि लोक त्याले वाल्मिक ऋषी म्हणाले लागी गयात. एक रोज वाल्मिक ऋषी गिरणावर अंग धुवाले जाई राहता. त्या वखत एक करकोच्या पक्षीना जोड नर आणि मादी आभायमा उडी राहतात. एक फास पारदीनी शिकार कराले तठे येल होता. त्या फास पारदीनी त्या पक्षाले तीर मारा. त्यांमधली मादी मरी पडणी नि तठे तो इसम नर पशी आक्रोश कराले लागना. ते देखीसन वाल्मिक ऋषीना तोंड माहीन एक काव्य बाहेर पडणं आणि ते काव्य म्हणजेच रामायण. वाल्मिक ऋषींनी ती कल्पना अशी करी, करकोचा नर तो राम, मादी ती सीता आणि फासपारदी तो रावण. या 3 पात्र लिहिस आणि त्यांनी रामायण लिख. नंतर रामायण घडणं अशी लोकमान्यता शे. त्या काळमा खानदेशमा दंडकारण्याना भाग होता. तापी ते तपोवन हाई बट्टी तपोभूमी होती. या तपोभूमीवर जनक राजांनी यज्ञ करा होता. त्यामुळे या बागले स्थानबी म्हणतस. 85% रामायण खानदेशमा घडेल शे. फक्त 10% रामायण अयोध्यामा घडेल शे. 5% लंकामा आणि 85% रामायण आपला खानदेशमा घडेल शे. मंडळी, अयोध्यामा राम जन्म, राम राज्याभिषेक, अश्वमेध यज्ञनी जलसमाधी इथल्याच घटना शेतीस. बाकी उरेल सगळं रामायण आपला खानदेशमा शे असं लोकमान्यता शे. सीताना बंदिवास, राम रावण युद्ध आणि सीतानं अग्निदिव्य हाई लंकामा घडेल शे. बाकी उरेल सगळं रामायण आपला खानदेशमा घडेल शे. हरताळ तलाव जठे दशरथ राजांनी श्रावण बाळले तीर मारा, तो तलाव हरताळ गाव, तालुका मुक्ताईनगर. श्रावण बाळणी समाधीवर मंदिर शे. वरणगाव त्यानं मूळ नाव श्रावणगाव शे. त्राटिका वध रामले शबरीनी बोरे दिनात ते मेहरून 12 वरीस पंचवटीमा मुक्काम. खरं दुष्णवन सुवर्णखा नागकान, मारीच मामानं सोनेरी हारीन पण रूप. लक्ष्मण रेखा, सीताहरण, जटायू रावण युद्ध, राम हनुमान भेट, सुग्रीव राम भेट, वालीवध, लंका आक्रमण हाई बठ्ठा खानदेशमा घडेल शे रामायण शे भाऊ हो. कारण लेखक खानदेशी होतात, आपला वाल्मिक ऋषी. धन्यवाद. जय खानदेश. मंडळी, आतेच आपण वाल्मिकी ऋषी यासनाबद्दल प्रत्यक्ष दाखवा. आणि वाल्मिकी ऋषी या टोकरेकोळी होतात. आणि तसाच व्यासमुनी या सुद्धा टोकरेकोळी होतात. असं म्हणतंस की व्यासमुनी यासनी अख्खं जग पुष्ट करेल होतं. त्यानं कारण म्हणजे व्यास ऋषी यासनी जगमानी अशी कोणतीच गोष्ट राहील नव्हती की त्यासना ग्रंथमा लिखेल नैसे. एवढंच काय, महाभारत सारखा महाग्रंथनी रचना सुद्धा व्यासमुनी यासनीच करेल से. तर मंडळी, आता प्रत्यक्ष आपण व्यास ऋषी यासनाबद्दल दखून आणि ऐकू. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित अहिराणी भाषा संवर्धन परिषद आयोजित विश्व अहिराणी संमेलन 2020
जागर अहिराणी मायना, जागर अहिराणी मायना, जग दुनियाभर कराना. खानदेशमा मंडळी अनेक मुकुटमणी होई गयात. त्यासनं कार्य आकाशले गवसनी घालासारखं शे. पण काय ना ओघमा, जीवनना व्यापमा आपला समृद्ध वारसापासून आपण सगळा दूर होई गऊत. तो समृद्ध वारसा तुम्हा पुढे मांडाना हा एक प्रामाणिक प्रयत्न शे. दखा मंडळी, ज्या लोके इतिहास इसरतस ना त्यासले भविष्य कधीच माफ करत नाही असं म्हणतस. चला तर मग मी गुलाबराव पाटील आणि माननीय बापूसाहेब हटकर लिखित खानदेशना मुकुटमणीसनी महती अहिराणी भाषामा खानदेशी रसिकास पुढे सादर करतस. विश्व प्रतिमा संगममा पुढनी प्रतिमा शे व्यास महर्षीनी. या बी खानदेशी टोकरे कोळी शेतस. त्यासना नावमाच टोकर सवत शे. व्यास मुनीना जन्म बास म्हणजे बांबूना बेटमा व्हयेल शे. म्हणीसन व्यास मुनीनं नाव बास म्हणजे व्यास शे. आतेना खानदेश म्हणजे द्वापार युगनं खांडववन. या खांडववनमा हडकाई खडकाई नदीना संगमवर यावल गाव शे. त्या काळमा आठे खूप मोठं बांबूनं जंगल होतं. बांबूल्या अहिराणीमा येऊ किंवा यवय म्हणतस. या येऊ वरथून आठे वसेल गावनं नाव पडेल शे यावल. या यावल परिसरमा कोळी लोकेसनी खूप मोठी वस्ती शे. द्वापार युगमा तठेना कोळी राजानी एक पोर होती, सत्यवती. तिना पोटे व्यासना जन्म व्हायना. त्यांना जन्म येऊ म्हणजे टोकर बांबू बासना बेटमा व्हायना. त्यावरथून व्यास हाई नाव शे. बास व्यास आठे व्यासनी समाधीवर खूप मोठं मंदिर बांधेल शे. दक्षिणात गोरख सारखं ते मंदिर दिसस. केरळमा शंकराचार्यांनी समाधी मंदिर खूप श्रीमंत संस्थान शे. शंकराचार्य म्हणजे अद्वैत वादना भोगता. हाऊ अद्वैत वाद भगवान श्रीकृष्णानी गीतामा सांगा आणि व्यासनी तो महाभारतमा लिखा. व्यासनी महाभारतनी 18 पुराणे लिखात. त्यासनी वेदमा 28 सुधारणा करी. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, समर्थवेद असा वर्गीकरण कर म्हणीसन लोक त्यासले भगवान वेदव्यास म्हणतस. त्यामुळे व्यास म्हणजे अद्वैत वासना. सद्गुरू शंकराचार्याच्या तत्वांना आधारेल शे. म्हणीसन केरळना त्या शंकराचार्यांना मंदिरना ट्रस्टी यावलमा उन्हात नि तठे त्यासनी 1 कोटीनावर पैसा खर्च करीसन एक दांडग व्यासनं मंदिर बांध. असा खानदेशी व्यास जगमा सर्वश्रेष्ठ लेखक शे. व्यास मुनीनी जग उष्ट करेल शे. जगमा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यामा घडणाऱ्या बठ्ठ्या गोष्टी मांडेल शेतीस. जग दुनियानी कोणतीच अशी घटना नाही की जिले व्यासनी स्पर्श करा नाही. म्हणीसन अशी म्हणतस की व्यासनी बठ्ठ जग उष्ट करेल शे. नुसती माय म्हणी ते दुनियामा जिथल्या परकारण्या माता शेत त्या बठ्ठ्या माता व्यासनी दायेल शेतीस, मांडेल शेतीस. अंबा अंबिका या धृतराष्ट्र पंडुन्या माता इसले वीर्यदान माहीन पुत्र प्राप्ती व्हायल शे. सत्यवती इनी कुवारपणे व्यासले जन्म दिना. पण लोक लाजनी परवा न करता त्या पोऱ्याले तिने उदास वाढावा. कुंतीनी कुवारपणे कर्णाले जन्म दिना. पण लोक निंदाले घाबरीसन पोऱ्या नदीमा सोडी दिना. पण कुंती अशी भी माता असे जिनी सवतना पोरे नकुल आणि सहदेव यासले पोटना पोरेस्थून जास्ती जीव लावा. तिनाच पोटना गोया कर्णाले मात्र तिने तसाच नदीमा सोडी टाका. आणि तिना पोटना गोया कर्ण याला तिन्हाच पोऱ्यांनी अर्जुननी मारी टाका. त्या मायनं दुःख कोठे होईवर. गांधारीना क्लोन पोरसले पोटना पोर समजीसन वाढावा. त्या 100 पोरे तिना दखत मरी गया. त्या मायना दुःख काय होई. देवकी हाई अशी अभागी माता शे. तिने 8 पोरसले जन्म दिना. पण एक बी पोऱ्याले मांडीवर खेवाड नाही. त्यासले दूध बी पाज नाही. यशोदा हाई अशी माता शे.
इनी देवकीना पोऱ्या कृष्णाले वाडे लावा, पण तिले तो देवकीनासे असं खूप उशिरा समजणं, तो तिले तिन्हाच पोऱ्या वाटी राहता. रोहिणी आई नंदराजानी बायको, पण तिनी सरोगशी माता व्हैसन. वासुदेव देवकीना गर्भ सोताना गर्भाशयमा वाढायसनी बलरामले जन्म दिना. राधा हाई अधिरथ सारथीनी बायको, तिनी कर्ण नदीमा वाहत येताना देखा त्याले आंगे लिधा. त्यांनी माय कोण बाप कोण माहीत नाही होतं, तरी तो अनाथ पोऱ्या तिनी पोटना गोयाना गत समाया, अशी बी माता रास. हिडंबा आई भीमनी बायको, घटोत्कचना जन्म व्हावा पुरता भीम तिना जोडे होता. नंतर तो गया तर तो मागे फिरी उन्हाच नाही. त्या पोऱ्याले तिने वाडे लावा, शिकाडा सवारा जरंडीना राजा काया. तो पोऱ्या भीमनी युद्ध करता मागताच तिने तो दी टाका, अशी बी माय ह्या खानदेशमाशे. धुरपताईना डोळ्यासमोर तिना पाची पोरे अश्वत्थामानी मारी टाकात. तिनं दुःख, त्या माऊलीनं दुःख कोठे होई. सुभद्रा नवरा कुरुक्षेत्राना बलाटी ईर होता, तरी तिनं अंडोर युद्धमा माराई गया. त्या दुःखात काय दुःख अशी अशा सर्व प्रकारच्या माता व्यासनी दाखाडेल शेतीस. महाभारतमा रेडक्रॉस संस्था बी शे. आंध्राना एक राजा होता, त्यांनी कौरव पांडव फाईन म्हणजे त्यासनं जोडून परवानगी लिहिली होती. आम्ही युद्ध करावं नाहीत. युद्धामा दोन्ही कडेले ज्या सैनिक जखमी होतीन त्यासले आम्ही औषध मलमपट्ट्या करसूत, भट्टासनी जेवानी सोय करसूत. महाभारतना बऱ्याच घटना खानदेशमा घडेल शेतीस. जरंडी तालुका सोयगाव, भीम हिडिंबाचं लगीन, घटोत्कच, जलम, एरंडोल एक चक्र, पांडववाडामा मुक्काम, पद्मालय, भीमा बकासूर युद्ध, पाचोरा पांचाल नगरी, द्रौपदी स्वयंवर, एकलव्याची राजधानी तोरळमार, खांडववन नागवस्ती, बाईसन खानदेशनी वसाहत, अशा बऱ्याच घटना शेतीत ज्या खानदेशमा होईल शेतीत. हाई बठ्ठ टिपण करणारा व्यास खानदेशी होता. त्या आहिरासनी भाषासुद्धा आहिराणी होती. धन्यवाद. जय खानदेश. मंडळी, आत्ताच आपण वैश्विक प्रतिभा संगमना आनंद लिधा. पुढे आपण जाणार छे तर मनोरंजनमा आमनाकडे 1 से 1 भन्नाट कवीसनी आपल्या कविता धाडेल होत्या. पण मंडळी, आम्ही काही बट्टासले न्याय देऊ शकलो नाही, याना आमले खेद शे. पण पुन्हा येळेले तुमले नक्की न्याय देसो. चला तर मग मंडळी, आता प्रत्यक्ष त्या कवितासना आनंद लिहो. रामराम मंडळी, मी बापू पिंगळे. दुष्काळना कायमा बळीराजा जवळ कटाईसन जीव सोडी देस आणि काही दिनमा त्यांना अंडोर बी नोकरी न करता बाहेर गावले निंगी जास. त्यानंतर त्या घरमा त्या बळीराजानी घरनी बाई ती मावडी एकटीच राहस. तवय तिनं मन काय म्हणस, तिने मननी काय अवस्था राहस, यानावर मी हा कविता रचेल शे. मला कविताचं नाव शे मायनं मन. सादर करस कविता मायनं मन. मायन मन, मायन मन, जाये भूयार, करपन तीन कपायसी वार. मायन मन, जाये भूयार. वावर पेटण पेटण, वावर पेटण पेटण, धनी सरगे गया. पोट पेटण पेटण, पोट पेटण पेटण, अंडोर परदेस गया. मायन मन, जाये भूयार. डोयासना नाद,
डोयासना नाद जाता जायना, जिंदगी मातिले उजाय दिसेना, मायन मन जाय भुयार, तरी बी माय हारत नाही, मायन मन आशा सोडत नाही, मायन मन जाय भुयार, कशी देवबानी करणी, कशी देवबानी करणी, कायज अभाय तिनं, मन समुंदर तिनं, दुनिया बदलत जास, दुनिया बदलत जास, पण मायज रास, मायज रास, मायज रास. जय राणी, जय खानदेश. नमस्कार मंडळी, मी भामरे बापू, शिरपूर जिल्हा धुळे. मनी कविता सादर करायलो. मनी बोली मनी भाषा, मनी ती माया हिरानी, मनी बोली मनी भाषा, मनी ती माया हिरानी, गाजनी देश परदेशमा, मनी ती माया हिरानी, गाजनी देश परदेशमा, मनी ती माया हिरानी, तिनी वाणी तिना लहेजा, तिना तो गोड हेलकावा, तिनी वाणी तिना लहेजा, तिना तो गोड हेलकावा, सजनी धजनी अशी ती नार, मनी ती माय खानदानी, सजनी धजनी अशी ती नार, मनी ती माय खानदानी, तिना लटका तिना झटका, तिनी ती चाल ठसकनी, तिना लटका तिना झटका, तिनी ती चाल ठसकनी, दिखाले रट तुरटती, पण सवाद तिना गुईवानी, दिसाले रट तुरटती, पण सवाद तिना गुईवानी, नको छोटा नको मोठा, नको ठेव लाज बोलानी, नको छोटा नको मोठा, नको ठेव लाज बोलानी, बोलत राहू तिले आते, मने ती माय गावरानी, बोलत राहू तिले आते, मने ती माय गावरानी, बोलत राहू तिले आते, मने ती माय खानदानी, मने ती माय भुईवानी, मने ती माय अहिरानी, मने ती माय अहिरानी. मी प्रवीण गंगाधर लोहार, जळगाव. मी उद्योगना धनी ही अहिराणी कविता म्हणी राहिली. ऐक गड्या तू नोकरीसाठी भाकरी बांधी फिरू नको, ऐक गड्या तू नोकरीसाठी भाकरी बांधी फिरू नको,
रुबाब माकर सोताना धंदा चाकरी कोणी करू नको. रुबाब माकर सोताना धंदा चाकरी कोणी करू नको. खेडाले कमी म्हणू नको. सयरना रस्ता धरू नको. खेडाले कमी म्हणू नको. सयरना रस्ता धरू नको. कंपनीसना भरोसे राहू नको. जागा खाली इचारू नको. 12 घंटा राबी संगेडा इथला सामा मरू नको. 12 घंटा राबी संगेडा इथला सामा मरू नको. इथला सामा मरू नको. रुबाब माकर सोताना धंदा चाकरी कोणी करू नको. रुबाब माकर सोताना धंदा चाकरी कोणी करू नको. कमावसे इथलं तू खावव नाही. मनमा खुशी तू न मावव नाही. कमावसे इथलं तू खावव नाही. मनमा खुशी तू न मावव नाही. शिक्केल वाया जावव नाही. दिनिया बठी रावव नाही. उखळला ना बी दिन पलट जल्दी इतला हारू नको. जल्दी इतला हारू नको. जल्दी इतला हारू नको. रुबाब माकर सोताना धंदा चाकरी कोणी करू नको. रुबाब माकर सोताना धंदा चाकरी कोणी करू नको. काही मायले भूलू नको. गुडगाले बाशिंग बांधू नको. काही मायले भूलू नको. गुडगाले बाशिंग बांधू नको. भाव तू कोल्हा खाऊ नको. खेतीले सोडी जाऊ नको. माटी आपली माय माऊली मायशी बेईमानी करू नको. मायशी बेईमानी करू नको. मायशी बेईमानी करू नको. रुबाब माकर सोताना धंदा चाकरी कोणी करू नको. रुबाब माकर सोताना धंदा चाकरी कोणी करू नको. धन्यवाद. जय खानदेश. मी देखील खानदेशना खानदेशी माणूस कसा शे ते खानदेशी बोली भाषामा काव्य रूपमा लिखाण करेल छे. मना काव्यना नाव छे मना खानदेशी माणूस. देखना मवाड चतुर वीर से मना खानदेशी माणूस. वशेल से सारा विश्व माझार. गोळ्या झेलत छातीवर रक्षण करस हिंदुस्थान पाकिस्तान सीमावर. देखना मवाड चतुर वीर से मना खानदेशी माणूस. भाषा बोलस अहिराणी त्यामा गोडवा अमृतना. करस शेती दूध दुधताना व्यवसाय. करस कष्ट खानदेशी माणूस. शेती पिकवस सोन्यावानी. उन्नती झाई मना खानदेशी माणूसनी. देखना मवाड चतुर वीर से मना खानदेशी माणूस. कोणी झायात शास्त्रज्ञ कोणी झायात पायलट. डॉक्टर वकील इंजिनियर झायात. कवी लेखक शिक्षणमा कर नाव मोठं. सारा विश्वमा झार. देखना मवाड चतुर वीर से मना खानदेशी माणूस. नऊवारी लुगडं पदर डोकावर. कपाळाले शोभे कुंकू से खानदेशी पेहराव. कंबरले धोतर शोभस डोकावर टोपी. खांद्यावर उपरण गळा शोभस तुळशी माळ. देखना मवाड चतुर वीर से मना खानदेशी माणूस. बैलगाडीना जागावर उनी. ट्रॅक्टर आणि मोटर गाडी. घरोघरी उभ्या शेतस 2 चाकी वाहन. देखना मवाड चतुर वीर से मना खानदेशी माणूस. जय खानदेश. राम राम मंडई. मन नाव अखिराज रवींद्र निकुम. राहणार जावदे तर्फे हवेली, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. मी आपल्या समोर आयराणी भाषामा आपल्या आयराणी मायनी कविता सादर करानुशे.
जिनं नाव शे मनी भाषा से आयरानी. सादी भुई रानी मनी आणि रुबाब से खानदानी, मी रहिवासी से खानदेशना मनी भाषा से आहिरानी. सादी भुई रानी मनी आणि रुबाब से खानदानी, मी रहिवासी से खानदेशना मनी भाषा से आहिरानी. दूधमा मिसळा दारूमा मिसळा, मिळी जास कसं ते पाणी, हर एक भाषामा मिळी जास अशी भाषा मनी आहिरानी. जठे आजी सांगस नात्रेसले हाड्या चिड्यानी कहाणी, पायठे उठीसन माया बहिणी, गातस घट्यावरण्या गाणी, ती सकाय से मना खानदेशनी मनी भाषा से आहिरानी. सात पोडासे माथी काडीशे माती, आणि जे वसेल से तापीना काठी, मी रहिवासी त्या खानदेशना मनी भाषा से आहिरानी. इतिहास से मना खानदेशना मोठी से त्यांनी कुर्बानी, माय भाषा से आहे महाराष्ट्रानी, इले एक दिन दुनिया मानी. सादी भुई रानी मनी आणि रुबाब से खानदानी, मी रहिवासी से खानदेशना मनी भाषा से आहिरानी. जय आहिरानी, जय खानदेश. मंडळी, आतेच आपण कवी कट्टा भाग 1 ना आनंद लिहिला. काय उणी ना मजा, थांबा जाऊ नका. अशीच मजा कवी कट्टा भाग 2 मा तुमले येवाय. जसा भाग 1 मा कवितासना पाणी पडणार, तसा भाग 2 मा ढग गरजणार शेत, विजा चमकणार शेत. मंडळी, अहो दगी काय राहणार आणि मी बोली काय राहणू. प्रत्यक्षात आपण भाग 2 कवी कट्टाना आनंद लिहूयात. नमस्कार मंडळी, मी कवी देवदत्त बोरसे, नामपूर तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. आयरानी विश्व साहित्य संमेलनमा मी सुद्धा सहभागी शी. फूलने ते फुलने पाकळी हाई विश्व साहित्य संमेलन जे आयरानी महिन्यात जागर आणि प्रचार करासाठी उभं करेल शे, तेमा पानफूलसारखं मनबी योगदान देवाने मनी मनपाईन इच्छा शे. मी सगळं आयराने सारस होत असले परत एकदा नमस्कार करस, सगळ्यांना आरस्तोल करस आणि म्हणे एक छोटीशी आयराणी कविता माय आयराणीना चरणे मी समर्पित करस. तर ती कविता तुम्ही ऐका अशी म्हणे इच्छा अशी. हाऊ मुजरा मानना, हाऊ मुजरा मानना, आपली आयराणी मायले, आपली आयराणी मायले, चल वंदन करूत हो, आपली कांदेशनी माटीले, चल वंदन करूत हो, आपली कांदेशनी माटीले. आपली आयराणी बोली कितली गोड, अहो आपली आयराणी बोली कितली गोड, जशी अंबानी चवदार फोड, जशी अंबानी चवदार फोड, 2 कोटी या पंक्तीन धड, या जगमा नाही तिले तोड. देश संदेश ती बोलाना, सगळ्या आयराणी लेक रसले, देश संदेश ती बोलाना, सगळ्या आयराणी लेक रसले. हौ मुजरा मानना, हौ मुजरा मानना, आपली आयराणी मायले, आपली आयराणी मायले, चला वंदन करूत हो, आपली खानदेशनी माटीले, चला वंदन करूत हो, आपली खानदेशनी माटीले. धूळ जळगाव नाशिक नंदुरबार, धूळ जळगाव नाशिक नंदुरबार, जशा मायना अंडोऱ्या चार. धूळ जळगाव नाशिक नंदुरबार, जशा मायना अंडोऱ्या चार. आपण बनू तिना पैरेदार, आपण बनू तिना पैरेदार, मायना झेंडा लावूत आर पार. देश संदेश ती रक्षणना, सगळ्या खानदेशी पाक रसले. देश रक्षण ती देश संदेश ती रक्षणना, सगळ्या खानदेशी पाक रसले. हौ मुजरा मानना, हौ मुजरा मानना, आपली आयराणी मायले, आपली आयराणी मायले,
चल वंदन करूत हो आपली कांदेसनी माटीले, चल वंदन करूत हो आपले कांदेसनी माटीले. इले बैनाईनी कवितासना साज, आहो इले बैनाईनी कवितासना साज, जशा जगमा प्रसिद्ध ताज. इले बैनाईनी कवितासना साज, जशा जगमा प्रसिद्ध ताज. बायगो नका लिखाणी तुम्ही लाज, अहो बायगो नका लिखाणी तुम्ही लाज. मायले गरज शे आपली आज, मायले गरज शे आपली आज. देवा करस विनंती सह्या साहित्य रत्नसले, देवा करस विनंती सगळ्या साहित्य रत्नसले. हौ मुजरा मानना, हौ मुजरा मानना आपली ऐराणी मायले, आपली ऐराणी मायले. चल वंदन करूत हो आपली कांदेसनी माटीले, आपली कांदेसनी माटीले, आपली कांदेसनी माटीले. धन्यवाद. नमस्कार मित्रो, मी कुणाल पवार, प्राथमिक शिक्षक, राहणार मुक्काम पोस्ट लोंढवत, तालुका अंमळनेर. मी आपल्यासमोर पहिलं विश्व अहिराणी साहित्य संमेलनासाठी एक अहिराणी कविता सादर करू. कविताना नाव शे आमने अहिराणी. आमने अहिराणीनी बातच न्यारी, आमने अहिराणीनी बातच न्यारी. बठ्ठ्या भाषा असले निघस उरीपुरी. तुम्ही म्हणतस इकडे ते आमनारास आथ, तुम्ही म्हणतस इकडे ते आमनारास आथ, तुम्ही म्हणतस तिकडे ते आमनारास तथ. तुमने लाडकी रास सोनी ते आमना बिरास सोन्या, तुमने लाडकी रास सोनी ते आमना बिरास सोन्या. तुमने लेरास ॲटिट्यूड ते आमन्या कान्या बान्या. तुम्ही जातस शाळामा ते आम्ही जातस शाळेमा, तुम्ही जातस शाळामा ते आम्ही जातस शाळेमा. तुम्ही म्हणतस मम्मी ते आमना जीव मायमा. तुमनी रास वर्गणी ते आमना राहतीस फाया, तुमनी रास वर्गणी ते आमना राहतीस फाया. तुमनी ठिबकनी शेती ते आमना बागायती मया. तुमनी रास बाईक ते आमने रास फटफटी, तुमने रास बाईक ते आमने रास फटफटी. तुमनं बठ्ठ निवांत चला आमना बारा खटखटी. तुम्ही करतस ते प्रेम आणि आमल्या म्हणतस लफड, तुम्ही करतस ते प्रेम आणि आमल्या म्हणतस लफड. तुमना रास आजोबा तसं आमना विदल्ला दपड. तुमने रास एसटी ते आमना रास लाल डब, तुमने रास एसटी ते आमना रास लाल डब. तुम्ही म्हणतस जार तसं आमना रास मग. तुम्ही म्हणतस आहो ते आमना रास काव, तुम्ही म्हणतस आहो ते आमना रास काव. तुम्ही म्हणतस जाते ते आमना रास जायव. तुम्ही म्हणतस शिक्षक पण आमना रास मास्तर, तुम्ही म्हणतस शिक्षक पण आमना रास मास्तर. तुम्ही लावतस कवर त्याला आम्ही म्हणतस अस्तर. तुमना रास बाळ ते आमना रास पोऱ्या, तुमना रास बाळ ते आमना रास पोऱ्या. तुमना रास बाथरूम तसे आमना राहतीस मोऱ्या. तुमना रास बावळट ते आमना रास बांगा, तुमना रास बावळट ते आमना रास बांगा. तुमने रास कंगी तसा आमना रास कंगवा. तुमना रास मित्र ते आमना रास दोस, तुमना रास मित्र ते आमना रास दोस. आणि तुमने रास टक्कर ते आमने रास ठोस. तुमने भाषा पुढे आमने कोठेच कमी नाही, दादा सोन तुमने भाषा पुढे आमने कोठेच कमी नाही. आणि आमने ऐराणीने सर जगमा कोणले जेवावं नाही, आमने ऐराणीने सर जगमा कोणले जेवावं नाही. धन्यवाद. नमस्कार, मी कुसुम चौधरी दोंडाईच्या धुळे. विश्व अहिराणी साहित्य संमेलनासाठी मी मनी कविता सादर करी राहिली. मनी कवितानं नाव शे बाप. तर आपण व्यवहारमा सगळ्यात जणी मायवर लिखतस. माय स्वामी तिन्ही जगना, आई विना भिकारी असं सर्वजण म्हणतस. पण बापनं प्रेम कोणले दिखस नाही. तर त्या बापना विषयीच्या ज्या मना मनमातल्या भावना आहेत त्या मी मनी कवितामा प्रकट करेल शेतेस.
तर म्हणी कवितानं नाव शे बाप. बाप कन खर मना जसा टन कनारय, बाप कन खर मना जसा टन कनारय, माया प्रेमच पोटमा जस वाईक कवय, माया प्रेमच पोटमा जस वाईक कवय, बाप घर ना आधार वस घर ना रे पाया, बाप घर ना आधार वस घर ना रे पाया, रात्रंदिन घर साठे बाप झिजाड सकाया, रात्रंदिन घर साठे बाप झिजाड सकाया, बाप राबस खेतमा धारा घामण्या दागिना, बाप राबस खेतमा धारा घामण्या दागिना, पीक डोलता खेतमा स्वप्न रंगाडे मनमा, पीक डोलता खेतमा स्वप्न रंगाडे मनमा, बाप रखवाया कोणी नई वाकडी नजर, बाप रखवाया कोणी नई वाकडी नजर, रात्रंदिन बाप मना करे कष्टाना जागर, रात्रंदिन बाप मना करे कष्टाना जागर, बाप संयमी जग मातेनी पहाडनी छाती, बाप संयमी जग मातेनी पहाडनी छाती, संकटमा आधारना शब्द लाख मोल मोती, संकटमा आधारना शब्द लाख मोल मोती, काय लिखू बापवर बाप लिखावस नई, काय लिखू बापवर बाप लिखावस नई, बाप ववा बिगर रे बाप समजस नाही, बाप ववा बिगर रे बाप समजस नाही. धन्यवाद. सोनानं गाव. पहिले आपलं गाव कसं एकदम गोकुळ होतं. गाव नदीनं पाणी सुद्धा कासनागत नितळ होतं. ये प्रसंगले सर्व एरमेकले भेटत होतात. संकटना टाईमले अर्धी रातले उठत होतात. गरीब राहो पैसावाला राहो संबंध सर्वांना चांगला होतात. इज्जत आबरू मान मर्यादाले जागणारा होतात. भरेल होतं रान बहिरेल होती शेती, भरेल होतं रान बहिरेल होती शेती, कीर्तन भजन करता करता होत होती भक्ती, कीर्तन भजन करता करता होत होती भक्ती. आते नावा जमानानं नवं नवार पुरी दुनियाना विग्या बाजार, आते नावा जमानानं नवं नवार पुरी दुनियाना विग्या बाजार. किंमतुनी पैसाले, किंमतुनी पैसाले माणुसकी काही दवडी, किंमतुनी पैसाले माणुसकी काही दवडी, माया है जाई पातय मोठी जाई दमडी. गाडी बंगला टी व्ही मोबाईल प्रगती जाई मोठी, पण माणसेमधलं प्रेम गया आटी, पण माणसेमधलं प्रेम गया आटी. माणूसले माणूस आपले जोडानाशे, चांगला समाज आपले घडावानाशे, चांगला समाज आपले घडावानाशे. त्यासाठी आपली एक गोड ध्यान मल्याना पडी. आपलं गाव आपले सोनानं करणा पडी, आपलं गाव आपले. नमस्कार, मी मीना सैंदाणे जळगाववरथून बोल राहिनो. મને आज साहित्य संमेलनमा भाग लेल છે. मना भाग लेवाना विषय છે कविता. मी तुम्हाला सामने आज मनी ऐराणी कविता सादर कर राहिनो. मन कवितानं नाव છે संत सज्जनांनी बोली. माय अहिराणी, माय अहिराणी म्हणी करू तिनी सेवा, माय अहिराणी म्हणी करू तिनी सेवा, तिनं जोडेशे संस्कृतीना ठेवा, संस्कृतींना ठेवा. माय अहिराणीमा, माय अहिराणीना पुढे फिकी पडस सोनानी लंका, माय अहिराणीना पुढे फिकी पडस सोनानी लंका. साता समुद्रापारबी वाजत होती ना डंका, वाजत होती ना डंका. माय अहिराणी बोली जसं नारायण पाणी, माय अहिराणी बोली जसं नारायण पाणी. कितली साधी सोपी शे तिनी मधुरवाणी,
तिने मधुर वाणी. माय अहिराणी सत्य सज्जनालय भावनी, माय अहिराणी संत सज्जनालय विभावनी. तेसना मुख माईनं जणू सरस्वती बोलणी, जणू सरस्वती बोलणी. माय अहिराणी ना जागर, माय अहिराणी ना जागर. आपण सारा पालखीना भुई करूयात. तिनासाठीच आज साहित्य संमेलनमा भाग लिहूयात, भाग लिहूयात. धन्यवाद. Navi Mumbai's leading name in the construction industry, Bhaviskar, build reality. More than 1,000 satisfied home buyers. A mega township of 10,000 houses coming soon. International award, national award, state level award. Shivline Films, film production, releasing soon. मराठी पाऊल पडते पुढे, खानदेशी पोऱ्यानी कहाणी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, राष्ट्रीय खानदेश महासंघ, बठ्ठा खानदेशी भाऊ बहिणीसले एकंदर येवासाठी एकच वाटता. लीडरशिप टुवर्ड्स डेव्हलपमेंट, प्रकाश बाविस्कर. सच्चाई हाईच आमनं भांडवल. बिल्ड रियालिटी. जय खानदेश. खानदेश आमना सर्व देश तिन प्यारा. कितलं सांगू कितलं बनू अभिमान शे आमले त्याला. सुख समृद्ध आम्ही अहिराणी. गाय म्हशीसनं दूध तुप लोणी. वाल्मिक व्यसना देश नाऊ आमना. शालिवान महालिंग दास सयाजी राजाना. अभिमान आमना खानबाईना. विश्व अहिराणी संमेलन, विश्व अहिराणी संमेलन, विश्व अहिराणी संमेलन.